तुम्हाला दिसतं आहे ना, मी म्हातारा आहे. माझ्या शरीरामध्ये आता त्राण राहिलेले नाही. पायामध्ये त्राण राहिलेले नाही. तुम्ही एक काम करा, तुमच्याच हाताने माझे दोन्ही पाय उचला आणि दुसऱ्या जागेवरती ठेवा. नामदेव महाराज विचार करतात, किती आळशी म्हातारा आहे म्हटले हा. आपण एवढं पाप करतो आहोत याची जराशी सुद्धा जाणीव याला नाही. आणि म्हणून नामदेव महाराज पुढे सरसावले. त्या म्हाताऱ्या पुरुषाचे दोन्ही पाय आपल्या हातामध्ये घेतले आणि पिंडीवरून काढून जमिनीवरती ठेवणार एवढ्या वेळामध्ये त्या पायाचा स्पर्श जमिनीला झाल्याबरोबर जमिनीमधून आपोआप एक महादेवाची पिंड वर आली आणि पुन्हा महाराजांचे दोन्ही पाय त्या पिंडेवरती ठेवल्या गेले. महाराजांनी पुन्हा तिथून पाय उचलले, पुन्हा दुसऱ्या ठिकाणावरती ठेवल्याबरोबर तोच चमत्कार. तिथून पाय उचलले, पुन्हा दुसऱ्या ठिकाणावरती ठेवले, पाय ठेवल्याबरोबर तोच चमत्कार. आणि आता मात्र नामदेव महाराजांना विचार आला, म्हटले हे कुणीतरी सिद्ध महात्मे आहे. आणि एकाएकी विचार आला, न जाणो हेच माझे सद्गुरू असतील तर. आणि म्हणून मनामध्ये सद्गुरु रूपाने भाव उत्पन्न झाला. चरणावरती आपलं मस्तक टेकवलं, शरणागती स्वीकारली आणि आता त्यांच्या जवळ विराजमान झालेल्या. कोण आहेत नामदेवरायांचे सद्गुरू? काल आपण त्यांचं चरित्र श्रवण केलं, विसोबा केलं, की ज्यांना ज्ञानोबारायांचा अनुग्रह प्राप्त झाला, मुक्ताबाईचा अनुग्रह प्राप्त झाला आणि साधना करण्यासाठी ते नागनाथ क्षेत्रावरती येऊन स्थित झाले. आणि अशा विसोबा खेचरांचे सतशिष्य आहेत नामदेवराय. अर्थात नामदेवराय सुद्धा ज्ञानोबारायांचे सतशिष्य. आणि ज्ञानोबारायांचा संप्रदाय कोणता? नाथ संप्रदायाचे ज्ञानोबाराय. आणि याच संप्रदायामध्ये आता नामदेव महाराजांचा सुद्धा प्रवेश झालेला आहे. नाथ परंपरेनुसार जो बोध, जो उपदेश ज्ञानोबारायांपर्यंत येऊन पोहोचला, तोच उपदेश विसोबा खेचरांना प्राप्त झाला आणि गुरु परंपरेनुसार तोच उपदेश आता नामदेव महाराजांना सुद्धा प्राप्त झालेला. आणि अशा पद्धतीनं नामदेव महाराज हे नाथ संप्रदायाचे झाले, भागवत संप्रदायाचे आश्रित झाले. काही महिने आपल्या सद्गुरूंची प्रत्यक्ष रूपाने त्या ठिकाणावरती राहून महाराजांनी सेवा केली. सेवा केल्याचा परिणाम सद्गुरू प्रसन्न झाले, अनुग्रहित केलं, अनुग्रह मंत्राचं दान केलं, साधना करायला सांगितले आणि त्याच ठिकाणावरती साधना केल्याचा परिणाम की आता ब्रह्मबोधाने नामदेव महाराज हे परिपूर्ण झालेले आहे. आता जी अवस्था ज्ञानोबारायांची, जी अवस्था विसोबा खेचरांची, जी अवस्था मुक्ताबाईची, त्याच अवस्थेला आता नामदेव महाराज सुद्धा जाऊन पोहोचले. आणि याचा साक्षात्कार सुद्धा आता महाराजांना प्राप्त झालेला आहे. आणि प्रसंग असा वर्णन करतात, आपल्या सद्गुरूंना निरोप देऊन ज्यावेळेला आता नामदेव महाराजांनी विचार केला की आता आपण पंढरपुरामध्ये परत भगवंतांकडे जाऊ. सद्गुरूंचा निरोप घेतला. प्रवास करता करता बार्शी या क्षेत्रावरती येऊन पोहोचले. आणि त्या ठिकाणावरती आल्यावर लक्षात आलं की आज द्वादशीची तिथी आहे. आणि या तिथीचं महात्म्य असं सांगतात की बार्शी या क्षेत्रामध्ये साक्षात भगवंत द्वादशी सोडण्यासाठी, द्वादशीचं पारणं सोडण्यासाठी आजता गायत येत आहे. आणि आता योगायोगाने आपण सुद्धा याच गावामध्ये आलेलो आहोत, क्षेत्रामध्ये आलेलो आहोत. तर आपण याच ठिकाणावरती एक दिवस राहू, द्वादशीचं पारणं सोडू आणि मग पुढे आपण पुढच्या प्रवासाला लागू, असा विचार महाराजांनी केला. द्वादशीची तिथी आलेली आहे. महाराजांनी आपल्या हाताने स्वयंपाक तयार केला, भगवंतांना नैवेद्य दाखवला आणि आता स्वतः तो प्रसाद ग्रहण करणार. एवढ्या वेळामध्ये त्या ठिकाणावरती एक काळ्या रंगाचं कुत्र येऊन पोहोचलं. महाराजांजवळ आलं आणि आल्याबरोबर महाराजांच्या ताटामध्ये असलेली भाकरी आपल्या मुखामध्ये घेतली आणि धावायला लागली. हे ज्या वेळेला महाराजांनी पाहिलं त्यावेळेला महाराजांनी हातामध्ये तुपाची वाटी घेतलेली आहे आणि त्या कुत्र्याच्या पाठीमागं धावत आहेत. आणि नुसतंच धावत आहेत असं नाही, तर म्हणतात, भगवंता अहो म्हटले नुसती कोरडी भाकर कुठं खाता,
हे घ्या म्हटले तूप, तूप लावून भाकर खा. जसंच हे ऐकलं, त्या कुत्र्याने आपलं मूळ रूप धारण केलं आणि ते मूळ रूप होतं साक्षात भगवंतांचं. पंढरीश परमात्मा नामदेवरायांची परीक्षा पाहण्यासाठी त्या ठिकाणावरती येऊन पोहोचले होते. नामदेव महाराजांनी पाहिलं, माझा परमात्मा माझ्यासाठी आलेला आहे. जाऊन घट्ट मिठी दान केली, आलिंगन दान केलं आणि भगवंत म्हणतात, नामा, हाच बोध तुला प्राप्त व्हावा याच्यासाठीच मी तुला सद्गुरूंकडे पाठवलं. इथून माग तुला तो प्रसंग आठवतो का म्हटले नामा? ज्या वेळेला तू मुक्ताबाईकडून आलेला होता, मी तुला सांगितलं होतं की तू गुरूंची शरणागती कर, पण तू काही ऐकलं नाही. तू त्या ठिकाणावरून निघून गेला आणि तू वाळवंटामध्ये वाटचाल करत असताना त्या ठिकाणावरती एक घिसाडा आणि घिसाडी असे दोघ जण येऊन पोहोचलेले होते की जे पती पत्नी होते. वाळवंटामध्ये आल्यावर त्यांनी विचार केला की आता भोजनाचा समय झालेला आहे आणि म्हणून त्याची धर्मपत्नी म्हणायला लागली, म्हटले आज जेवणामध्ये आपण काय करा? त्यावेळेला तो घिसाडा म्हणायला लागला, म्हटले पहा, आपल्यासोबत हा प्राणी आलेला आहे ना, हा रेडा आलेला आहे ना, याला काप आणि याला त्या कुंडामध्ये टाक आणि याची भाजी कर. त्या पद्धतीनं तिनं केलं. म्हटले पहा, हे एवढं करून सुद्धा हे पात्र काही भरलेलं ना. एवढ्या वेळामध्ये त्या ठिकाणावरती नामदेव महाराज येताना दिसले आणि तो घिसाडा म्हणायला लागला, म्हटले याला पकड, याला काप आणि या पात्रामध्ये टाक, हे भांड आपोआप भरून जाईल. आणि जसंच हे महाराजांनी ऐकलं, महाराज घाबरले आणि धावत धावत पुन्हा भगवंताजवळ जाऊन भगवंत म्हणायला लागले, म्हटले नामा, काय झालं? त्यावेळेला महाराजांनी प्रसंग वर्णन करून सांगितला. म्हटले वाळवंटामध्ये दोघं पती पत्नी जे घिसाडे आहेत ते आले होते. अशा अशा पद्धतीनं त्यांनी कृत्य केलं म्हटले भगवंता, आणि माझ्या जीवावरती येऊन पोहोचलं. त्यावेळेला मी स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो. त्यावेळेला भगवंत म्हणतात, नामा, अरे ते रूप घेऊन मीच आलेलो होतो, तुझ्या नाही का लक्षात आलं? म्हटलं नाही भगवंता, तुम्ही त्यांच्यासारखे तुम्ही विचित्र रूप धारण केलेलं आणि माझ्या नाही लक्षात आलं. आता मात्र भगवंतांनी समजूत घातली. म्हटले नामा, याच्यासाठीच तुला सद्गुरूंकडे जायचं. तुझ्या जागी जर का ज्ञानेश्वर असते, तुझ्या जागी जर का मुक्ताबाई असते ना, तर त्यांना पाहिल्याबरोबर सर्वप्रथम त्यांनी नमस्कार केला असता. पण तुला मी ओळखायलाच आलो ना. म्हटले नामा, याच्यासाठी तू गुरूंकडे जा. आणि ज्या वेळेला हा प्रसंग महाराजांच्या जीवनामध्ये घडला, त्यावेळेला मग नामदेव महाराज सद्गुरूंकडे आले आणि मग तो बोध प्राप्त केला. आणि ज्या वेळेला हा बोध प्राप्त झालेला आहे आणि हा बोध माझ्या नामाच्या अंतःकरणामध्ये परिपूर्णतेने व्यापलेला आहे की नाही, याची परीक्षा घेण्यासाठी ज्या वेळेला भगवंतांनी कुत्र्याचं रूप धारण केलं, त्यावेळेला नामदेव महाराजांनी ओळखलं की हा कुत्रा नाही, तर हे साक्षात माझे प्रभू आहे. आणि ज्या वेळेला भगवंतांनी पुन्हा आपलं मूलरूप दाखवलं, दर्शन दिलं, त्यावेळेला भगवंत म्हणतात, म्हणते नामा, आता तू ब्रह्मबोधाने परिपूर्ण झालेला. आता केवळ पंढरपुरामध्येच तुला मी दिसणार नाही, तर ज्या ज्या ठिकाणावरती तुझी दृष्टी जाईल, त्या त्या ठिकाणावरती तुला आता माझंच रूप दिसेल. आणि हा बोध तुला प्राप्त व्हावा, याच्यासाठी मी तुला सद्गुरूंकडे पाठवलं. आणि याची प्रचिती ज्या वेळेला महाराजांना आली, त्यावेळेला लक्षात आलं की खरंच आहे. आतापर्यंत मी किती अज्ञानामध्ये जीवन जगत होतो, आतापर्यंत किती भ्रमामध्ये मी जीवन जगत होतो, आणि मला असं वाटायचं की माझे भगवंत माझ्या समोर सगुण साकार होऊन खेळतात, वावरतात, याचा अर्थ मी साधनेनं परिपूर्ण झालेलो. पण हा माझा भ्रम होता. आज ज्या वेळेला सद्गुरूंची भेट झाली, सद्गुरूंनी ज्या वेळेला दीक्षा दान केली, त्यावेळेला लक्षात येत आहे की सत्यार्थाने परमार्थ हा काय असतो. आणि हाच बोध तुम्हाला मला सुद्धा महाराजांच्या चरित्रामधून घ्यायचा आहे की जे भक्तांमध्ये श्रेष्ठ आहे, जे भगवंतांचे प्राणसखे आहेत, असे नामदेव महाराज
ज्यांच्यासाठी भगवंत सगुण साकार व्हायचे, पण स्वतः भगवंतांनीच उपदेश केला की जोपर्यंत तू सद्गुरूंची शरणागती करणार नाही, त्यांची दीक्षा जोपर्यंत प्राप्त करून घेणार नाही, तोपर्यंत तुला सत्यार्थाने माझं दर्शन होऊ शकणार नाही. आणि म्हणून तुम्हाला मला सुद्धा याच अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचायचं असतं. आणि हीच अवस्था म्हणजे तुम्ही मी केलेल्या साधनेची परिपूर्णता असते. आणि अशा पद्धतीनं नामदेव महाराजांचं हे चरित्र आणि हा आदर्श आहे तुमच्या माझ्यासाठी. नामदेव महाराजांना उपरती प्राप्त झाली, सद्गुरूंची कृपा प्राप्त झाली आणि आता ज्या ज्या ठिकाणावरती नामदेव महाराज जायचे, जी जी वस्तू हातामध्ये घ्यायची, जे जे रूप पाहायचे, आता त्या त्या रूपामध्ये महाराजांना भगवंतांचं दर्शन व्हायला लागलं. आणि मग त्यानंतर नामदेव महाराजांची भक्ती ही शुद्ध भक्ती झाली आणि शुद्ध ज्ञान महाराजांना प्राप्त झालं. आणि हे मला कुणामुळे प्राप्त झालं लक्षात आलं, माझ्या ज्ञानेश्वरांची कृपा, माझ्या मुक्ताबाईची कृपा माझ्यावरती झाली. आणि अशा पद्धतीनं मग नामदेव महाराज आता भगवंतांसोबत वावरत आहेत आणि अतिशय आनंदामध्ये आपली साधना, आपलं नाम गायन करत आहेत. गांजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तेच साधू इकडे पंढरपूर क्षेत्रामध्ये नामदेव महाराजांचं भजन कीर्तन, नामसाधना चालू आहे. आळंदीमध्ये ज्ञानोबाराय विचार करतात, ज्या कार्यासाठी आपण या मृत्यू लोकामध्ये आलेलो होतो, जवळपास ते कार्य आता पूर्ण झालेलं आहे. 16व्या वर्षापर्यंत ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली, अमृतानुभवासारख्या अनेकानेक ग्रंथांची निर्मिती केली, रेड्याच्या मुखामधून वेद बोलावला, सच्चिदानंद बाबास जीवनदान दिले, मशिदीला बोलायला लावलं. एवढंच नाही, अचल असलेल्या भिंतीला सुद्धा चालायला लावलं. आणि असे ज्या वेळेला चमत्कार आता महाराजांनी केलेले आहेत, ज्ञानोबारायांनी केलेले आहेत, विचार करतात आपलं अर्ध कार्य पूर्ण झालं. आता उर्वरित जोपर्यंत आपल्याला आपला काळ घेण्यासाठी येत नाही, तोपर्यंत आपण काय करा. आणि लक्षात आलं की या मृत्यू लोकामध्ये जे वैकुंठ आहे, असं वैकुंठ ज्याला पंढरपूर क्षेत्र असं म्हणतात, या पंढरपूर क्षेत्रामध्ये माझा प्राण विसावा राहतो. गेल्या हजारो वर्षापासून अनेकानेक लोक, अनेकानेक भाविक भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरामध्ये जातात, पण सारे जण सोबत जातात. ज्याला जसा वेळ भेटल, ज्याला जशी सवड भेटल, त्या त्या पद्धतीनं ते पंढरपुरामध्ये जातात. भगवंतांनी, ज्ञानोबारायांनी विचार केला की आपल्याला ही परंपरा मोडायची आणि एक नवीन परंपरा निर्माण करायची आणि त्याच्यामध्ये साऱ्यांनी एकत्रित होऊन, एकत्र जमा होऊन भगवंतांचं नाम गायन करत करत, टाळ, विना, मृदुंग, पताका या साऱ्यांच्या सहयोगाने आपण साऱ्यांनी भगवंतांचं नाम गायन करत वारीची परंपरा आता आरंभ करून दे, की ज्याच्यामध्ये एका विशेष तिथीला साऱ्यांनी एकत्रित व्हायचं आणि मग सारे जण एकत्रित झाले की भगवंतांच्या नामघोषामध्ये भगवंतांचं नाम गायन करत करत दिंडी काढायची आणि मग साऱ्यांनी सोबत निश्चित केलेल्या तिथीला पंढरपुरामध्ये जायचं. आणि ज्या वेळेला पंढरपूर क्षेत्रामध्ये असा हजारो भाविकांचा समुदाय येईल, त्यावेळेला मग पंढरपूर क्षेत्रामध्ये आपण सुंदर पद्धतीनं भगवंतांचे उत्सव साजरे करायचे. काही काळ त्या ठिकाणावरती वास्तव्यास राहायचं आणि मग तदनंतर जी दिंडी आलेली होती, परत ती दिंडी
आपण सोबत घ्यायची आणि मग आपापल्या घरी जायचं. ज्ञानोबारायांच्या अगोदरपासून गेल्या हजारो वर्षांपासून सारे पंढरपुरामध्ये जात होते, पण एकत्रित रीतीनं जात नव्हते. ज्याला जसा वेळ भेटेल तशा पद्धतीनं ते वैयक्तिक जायचे. पण ज्ञानोबारायांनी विचार केला की असं करून चालणार नाही. ज्या वेळेला आपण साऱ्यांना एकत्रित करू त्यावेळेला ही जी सात्विकता ज्या वेळेला या समाजामध्ये निर्माण होईल त्याचा परिणाम असा होईल की या यात्रेमध्ये जेवढे जेवढे सामील होतील त्यांच्या साऱ्यांच्या वृत्तीचा पालट होईल आणि जणू काही सारेजण भगवत रूप होऊन भगवंतांचं नाम गायन करत करत भगवंतांच्या भेटीसाठी आणि आपल्या मनामध्ये असलेला हा मानस आपल्या सद्गुरूंना वर्णन करून सांगितला. म्हणते निवृत्तीनाथा, माझ्या मनामध्ये असा विचार आलेला आहे. नामदेव महाराज निवृत्तीनाथांनी होकार दिला. म्हटले, ज्ञाना, अतिशय योग्य विचार आहे म्हटले तुझा, आणि आपण अशाच पद्धतीनं आता हे कार्य करू. आणि विचार करतात कोणत्या तिथीला जायचं. निवृत्तीनाथांनी तिथी सांगितली. म्हटले, आषाढी एकादशीला आपण पंढरपुरामध्ये पोहोचलो पाहिजे. त्या ठिकाणावरती आपण जाऊन एकादशीचा उत्सव अतिशय आनंदामध्ये आपण सारे भक्त मिळून साजरा करू. आणि मग आता प्रवास निश्चित केलेला होता. कोणत्या मार्गाने जायचं, जात असताना आपल्यासोबत काय काय घ्यायचं हे सारं काही निश्चित केलं. अनेक साधू संत ज्ञानोबारायांजवळ येऊन पोहोचले. हजारोच्या संख्येनं ज्ञानोबारायांजवळ आता भाविक आलेले आहेत. जणू काही संपूर्ण आळंदीवासी आता ज्ञानोबारायांसोबत प्रथमतः पंढरपुरामध्ये वारीच्या रूपाने जाणार. ज्ञानोबारायांनी सोबत टाळ घेण्यासाठी सांगितला, मृदुंग घेण्यासाठी सांगितला, चिपळ्या घेण्यासाठी सांगितल्या, ध्वज घेण्यासाठी सांगितलं, पताके घेण्यासाठी सांगितले. आणि मग अशा पद्धतीनं ज्या वेळेला आता संपूर्ण दिंडीची सज्जता केली आणि आता प्रस्थान केलेलं आहे आणि ज्या ज्या गावामधून ही दिंडी जायची त्यावेळेला ज्ञानोबाराय त्या त्या गावामध्ये कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून साऱ्या भाविकांना प्रेरित करायचे, विनंती करायचे की आपण सारेजण आमच्या या दिंडीमध्ये यात्रेमध्ये सामील व्हा आणि भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी चला. आणि ज्ञानोबारायांच्या मुखामधून ज्या वेळेला ही प्रेमळ आज्ञा ऐकायचे त्यावेळेला कुणीही नकार देऊ शकत नव्हते. ज्ञानोबारायांनी सांगावं आणि भाविकांनी ऐकावं. ज्या ज्या गावामध्ये ज्ञानोबाराय जायचे त्या त्या गावामध्ये असलेले भाविक सुद्धा आता दिंडीमध्ये सामील व्हायचे आणि पाहता पाहता हजारोचा समुदाय असलेला आता लाखोंचा समुदाय झाला. आणि असे हे सारे भाविक यथायोग्य मुहूर्तावरती पंढरपूर क्षेत्रामध्ये येऊन पोहोचले आणि भगवंतांना माहीत होतं की माझा ज्ञाना माझी भेट घेण्यासाठी येणार आहे. आणि साक्षात भगवंत आपल्या विटेवरून खाली उतरले आणि ज्ञानोबारायांचं आणि साऱ्या भाविकांचं स्वागत करण्यासाठी रुक्मिणी मातेसहित पुढे सरसावलेले आहे. ज्ञानोबारायांना आलेलं पाहिलं, भगवंतांनी घट्ट मिठी दान केली आणि भगवंत म्हणतात, ज्ञाना, खूप वाट पाहत होतो रे तुझी. बरं झालं तू आलास आणि तू एकटा आला नाहीस तर येताना साऱ्या भाविकांना घेऊन आलेला आहेस. ज्ञाना, आता ही परंपरा अशीच पुढे चालू ठेवायची आहे बरं. मी दर एकादशीला तुमची वाट पाहिल. दर आषाढी एकादशीला तू यायचं, कार्तिक वारीला सुद्धा तुम्ही यायचं आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही येताल ना त्या त्या वेळेला तुमचा परमात्मा तुमचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेला असतो. ज्ञानोबारायांनी प्रथमतः भगवंतांचं दर्शन घेतलं, भगवंतांचं ते रूप पाहिलं, भाव जागृती झाली आणि विचार करतात की माझा परमात्मा हा किती गोड आहे. योगी या दुर्लभ तोम्या देखीला साज, पाहता पाहता मना न पुरेची धुनी. तो इतका गोड आहे, तो इतका मधुर आहे, तो इतका सुंदर आहे दिसायला की त्याच्याकडे पाहिल्याबरोबर लक्षात येतं की जे त्याच्या प्रेमामध्ये पडले ना ते एवढे वेडे का होऊन गेले. कारण तो आहेच तसा. सुंदर ध्यान आहे त्याचे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. असा माझा परमात्मा किती सुंदर आहे,
किती निरागस आहे, किती सोज्वळ आहे. माझं कुमार मत्याचा कृपया असा माझा परमात्मा आहे, जो राजस सुकुमार मदनाचा पुतळा आहे. भगवंतांचं ते रूप पाहिलं, अष्टसात्विक भाव जागृत झाले, नेत्रांमधून अश्रू वाहत आहे. भगवंतांच्या चरणावरती लोटांगण घेतलं आणि नेत्रांमधून वाहणाऱ्या अश्रूच्या माध्यमातून भगवंतांची पाद्यपूजा ज्ञानोबारायांनी संपन्न केली. निवृत्तीनाथांनी भेट घेतली, मुक्ताबाईनं भेट घेतली, सोपान देवांनी आदी करून साऱ्या संत मंडळींनी एक एक करून भगवंतांची भेट घेतली. आणि मग अशा पद्धतीनं काही काळ त्या ठिकाणावरती थांबले. पौर्णिमेपर्यंतचा उत्सव साजरा केला. आनंदामध्ये सारा उत्सव साजरा करत असताना जणू काही एखाद्या भल्या मोठ्या उत्सवाचं रूप पंढरपुराला येऊन पोहोचलं, प्राप्त झालं. आणि एवढा आनंद पंढरपुरामध्ये, एवढा आनंद की ते वैभव पाहण्यासाठी साक्षात देवता सुद्धा त्या ठिकाणावरती उपस्थित झाले. सुंदर अशा पद्धतीनं भगवंतांची भेट घेऊन उत्सव साजरा केला आणि परत ज्ञानोबाराय आळंदीमध्ये येऊन पोहोचले. आणि मग तिथून पुढे पंढरीची वारी आषाढी आणि कार्तिकी आरंभ होऊन गेली. दर आषाढीला ज्ञानोबाराय जायचे, कार्तिकीची वारी घेऊन ज्ञानोबाराय जायचे, भगवंतांची भेट घ्यायची. आणि ज्ञानोबाराय विचार करायला लागले की केवळ पंढरपुरापर्यंत जाऊन आपल्याला भागणार नाही, तर आपल्याला या संपूर्ण भारतवर्षामध्ये भागवत संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करायचा. ज्ञानेश्वरी अमृतानुभवासारख्या ग्रंथाच्या माध्यमातून तर उपदेश केलेला आहे, पण आता आपल्याला त्या त्या क्षेत्रावरती जाऊन, त्या त्या तीर्थावरती जाऊन आता स्वमुखाने आपल्याला उपदेश करावा लागेल. आणि जे जे काही भाविक या भारतवर्षामध्ये गावागावामध्ये राहत आहेत, त्या साऱ्यांना एकत्रित करून भागवत संप्रदायामध्ये समाविष्ट करून त्यांना आता आपल्याला भक्तीला लावायचा. मनामध्ये विचार आला, आपण आता तीर्थयात्रा करू. निवृत्तीनाथांना हा विचार पटला. पंढरपूर क्षेत्रामध्ये ज्ञानोबाराय येऊन पोहोचले. भगवंतांना सांगितलं, म्हटले भगवंता, तीर्थयात्रा करण्याचा मानस मनामध्ये आलेला आहे, आपली परवानगी असेल तर आम्ही तीर्थयात्रा करण्यासाठी निघतो. भगवंतांनी अनुमती दिली. भगवंत म्हणायला लागले, म्हटले ज्ञाना, तू एकटा जाऊ नकोस, तुझ्यासोबत साऱ्या संत मंडळींना घे, भाविक भक्तांना घे, आणि जात असताना माझ्या नामाला सुद्धा तू तुझ्यासोबत घेऊन जा. माझा नाम लहान आहे, भोळा आहे, कसं वागावं, कसं बोलावं त्याला काही कळत नाही. पण ज्या वेळेला तो तुझ्या सहवासामध्ये राहील ना, त्यावेळेला त्याला आपोआप सारं काही कळून येईल. म्हणून तू जात असताना माझ्या नामाला सुद्धा सोबत घेऊन जा. भगवंतांची अनुज्ञा प्राप्त झाली, अनुमती घेतली आणि आता दुसऱ्या दिवशी ज्ञानोबाराय सज्ज झालेले आहेत तीर्थयात्रा करण्यासाठी. नामदेव महाराजांना सांगितलं, म्हटले भगवंतांची अशी आज्ञा आहे की तुम्ही सुद्धा आमच्या सोबत चला. हे ऐकल्याबरोबर नामदेवराय म्हटले, मी तुमच्या सोबत येणार नाही. मी माझ्या भगवंतांना सोडून एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही, मी त्यांना सोडून नाही येणार.
ज्ञानोबा राय म्हणतात, अहो नामा, ही भगवंतांचीच इच्छा आहे, आज्ञा आहे की तुम्ही सुद्धा तीर्थयात्रेला यावं. नामदेवराय म्हटले, जोपर्यंत माझे भगवंत मुखामधून स्वतः सांगणार नाही ना, तोपर्यंत मी ऐकणार नाही. ज्ञानोबारायांनी नामदेवरायांच्या हाताला धरलं, रावळामध्ये येऊन पोहोचले, भगवंतांसमोर उभा केलं आणि म्हणतात, भगवंता, आता तुम्हीच सांगा म्हटले महाराजांना समजून, ते नाही म्हणत आहेत येण्यासाठी. भगवंत सगुण साकार झाले आणि समजूत घालतात, म्हणते, नामा, तुला जायचं. कारण जसं नामदेव महाराजांना वियोग सहन होत नाही, तसं भगवंतांना सुद्धा वियोग सहन होत नव्हता नामदेव महाराजांचा. जणू काही दोन देह पण आत्मा एक होत. दोघं जण एकमेकांशिवाय प्रसाद सुद्धा ग्रहण करत नव्हते. आणि आता भगवंत सुद्धा विचार करतात की आता कित्येक महिने माझा नामा माझ्यापासून दूर राहील, सहन झालं नाही, पण रडता येणार नाही. कारण मी रडलो तर नामा जाणारच नाही आणि मला माझ्या नामाला सेवेसाठी पाठवून द्यायचं. नामदेव महाराजांची समजूत घातली. नामदेव महाराज तयार झाले आणि आता प्रस्थान केलेलं आहे. पंढरपुरामध्ये पुन्हा एक वेळेला सारे संत, महंत, साधू येऊन पोहोचले. ज्यांना ज्यांना येण्याची इच्छा होती असे सारे भाविक येऊन पोहोचले आणि तीर्थयात्रा आरंभ झाली. वाटचाल करता 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 औंढा नागनाथ या प्रथम क्षेत्रावरती ही तीर्थयात्रा येऊन पोहोचली. आणि ज्ञानोबारायांनी विचार केला, आज महाशिवरात्रीची तिथी आहे आणि योगायोगाने आपण नामदेव महाराजांच्या सद्गुरूंच्या गावामध्ये आलेलो आहे. आणि आता सद्गुरूंच्या गावामध्ये नामदेव महाराज कीर्तन करतात. शिवरात्री निमित्त कीर्तन करण्याचा योग होता, विचार होता. आणि कुठे कीर्तन करावं लक्षात आलं, नागनाथाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये आता कीर्तन करण्यासाठी नामदेव महाराज उभे राहिले. कीर्तन आरंभ होऊन गेलेलं आहे. कीर्तनामध्ये रंग चढला आणि एवढ्या वेळामध्ये त्या मंदिराचे जे पुजारी होते, जे पुरोहित होते, ते तिथं येऊन पोहोचले. पाहतात तर लक्षात आलं की आज शिवरात्री निमित्त भगवंतांना अभिषेक करण्यासाठी आम्ही सारे ब्राह्मण सोवळं धारण करून या ठिकाणावरती आलेलो आहोत आणि भगवंतांच्या समोर हा शूद्र जातीत जन्माला आलेला मनुष्य कीर्तन करतो आहे. सहन झालं नाही. कीर्तन बंद करायला सांगितलं. नको नको अशा शब्दामध्ये नामदेव महाराजांना दोष दिला. नामदेव महाराजांची निंदा करायला लागले. नामदेव महाराजांना हे सहन झालं नाही. म्हटले, काही हरकत नाही, तुमची नाही ना इच्छा कीर्तन करायची, आम्ही नाही कीर्तन करणार, आम्ही दुसरीकडे कुठेतरी जाऊ. आणि म्हणून नामदेव महाराजांनी आपलं सारं साहित्य सोबत घेतलं. सारे भाविक त्या ठिकाणावरून उठले आणि मंदिराच्या पाठीमागच्या परिसरामध्ये आले आणि तिथं कीर्तन आरंभ करून दिले. नामदेव महाराजांचं मन लागलंच नाही कीर्तनामध्ये. विचार करायला लागले, भगवंतांसोबत भांडायला लागले आणि धाव्याचा अभंग नामदेव महाराजांनी त्याच ठिकाणावरती ग्रथित केला आणि त्या अभंगावरती आता निरूपण करण्यासाठी आरंभ केला. आणि भगवंतांना भांडतात. म्हटले, भगवंता, अहो, अशा शूद्र जातीमध्ये कशाला म्हटले मला तुम्ही जन्माला घातलं? या जातीमध्ये जन्माला आल्याचा परिणाम की मला तुमच्या समोर उभं राहून कीर्तन सुद्धा करता येत नाही. असं माझं काय पाप होतं, असं माझ्याकडून काय कृत्य घडलं की तुम्ही माझ्यावरती ही वेळ आणलेली आहे? आणि कीर्तन रंगामध्ये आलं त्यावेळेला भगवंतांचा धावा आरंभ करून दिलेला होता. नामदेवराय भगवंतांना आळवत होते, मुखामधून भगवंतांचं नाम गायन करत होते. आणि एवढ्या वेळामध्ये लक्षात आलं की नागनाथ भगवंतांनी स्वतः आपलं मंदिर फिरवलं आणि ज्या ठिकाणावरती नामदेवराय कीर्तन करत होते ना, त्या ठिकाणावरती मंदिराचं मुख केलं.
ज्या वेळेला हा चमत्कार घडला आहे त्या ठिकाणावरती असलेल्या पुरोहितांनी पाहिलं. लक्षात आलं आमच्याकडून अपराध घडलेला आहे. नामदेव महाराजांची शरणागती केली, क्षमा मागितली आणि तिथून पुढे मग नामदेव महाराजांनी आपली तीर्थयात्रा पुढे आरंभ करणं दिली. चरित्रकार असं सांगतात, त्यानंतर माहूर या क्षेत्रावरती येऊन पोहोचले. त्यानंतर मांधाता, ओंकारेश्वर, उज्जैन, त्यानंतर द्वारका, बद्रीनाथ, केदारनाथ, दिल्ली, मथुरा, वृंदावन, प्रयाग आदी तीर्थांची भेट घेत घेत क्षेत्रांवरती निवास करत करत आता ही सारी तीर्थयात्रा काशीमध्ये येऊन पोहोचली. काशीमध्ये आल्यावर साक्षात विश्वेश्वर भगवंतांनी ज्ञानोबारायांचं स्वागत केलं. ज्ञानोबारायांच्या हाताला धरलं, गंगेमध्ये दोघांनी सुद्धा स्नान केलं आणि मग तदनंतर ज्ञानोबारायांनी विश्वेश्वर भगवंतांचा अभिषेक केला, पूजा केली. आणि याच काशी क्षेत्रामध्ये ज्ञानोबारायांना कबीरदासजी महाराजांची भेट झाली. असे कबीरदासजी महाराज जे ज्ञानोबारायांच्या वडिलांचे गुरुबंधू आहेत. कबीरदासजी महाराजांचे आणि विठ्ठलपंतांचे गुरु रामानंद स्वामी हे एक आहे. आणि ज्या वेळेला रामानंद स्वामींकडे कबीरदासजी महाराज राहण्यासाठी होते त्यावेळेला एक दिवस कबीरदासजी महाराजांनी सांगितलं, म्हटले कबीरा, 7 वर्षानंतर याच काशी क्षेत्रामध्ये ज्ञानोबाराय, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ आणि सोपानदेव आदी करून 4 भावंड येतील आणि ज्या वेळेला ते काशीमध्ये येतील ना त्यावेळेला माझ्या लेकरांची काळजी तुला घ्यायची आहे. त्यांचं आदरातिथ्य करायचं, त्यांना जेव घालायचं. आणि ज्या वेळेला कबीरदासजी महाराजांच्या कानावरती ही वार्ता येऊन पोहोचली की ज्ञानेश्वर महाराज आलेले आहेत, आपल्या गुरूंनीच सांगितलेले वचन आठवले. भगवंतांचा ज्या वेळेला अभिषेक संपन्न झाला त्यावेळेला ज्ञानोबारायांना आपल्या घरी बोलावले. रात्रीचा समय झालेला होता. ज्ञानोबारायांना भूक लागलेली होती आणि प्रसाद करण्यासाठी सांगितलं. लक्षात आलं घरामध्ये तर शिदान्न नाही, काहीच नाही. मग काय करावं? मध्यरात्र उलटून गेलेली होती. कबीरदासजी महाराजांचा पुत्र ज्याचं नाव कमाल असं होतं त्याने सांगितलं, म्हटले बाबा, आपण आताच वाणीच्या दुकानामध्ये जाऊ आणि त्याच्याकडून आपण शिदान्न घेऊ. म्हटले बेटा, मध्यरात्रीचा समय झालेला आहे आणि त्याला देण्यासाठी आपल्याकडे एक पैसा सुद्धा नाही, आपण कशा पद्धतीनं शिदान्न आणू? कमालाने सांगितलं, म्हटले आपल्याला चोरी जरी करायची वेळ आली तरी सुद्धा आपण चोरी करू, पण घरामध्ये आलेल्या अतिथीला, साधू संतांना आपल्याला उपवाशी परत पाठवायचं नाही. आणि मग वाण्याच्या दुकानामध्ये कमालाने चोरी केली. हे पाहिलं त्या दुकानदाराने, त्याचे दोन्ही हात पाय पकडले. कबीरदासजी महाराज विचार करतात की आता जर का तू याच्या हातामध्ये सापडला आणि जर का साऱ्या गावामध्ये जर का या गोष्टीचा बोभाटा झाला की कबीरदासजी महाराजांच्या मुलाने चोरी केलेली आहे तर आपल्या घरी आलेले संत विनमुख जाण्याची शक्यता आहे. कमालाने सांगितलं, म्हटले बाबा, एक काम करा, तुम्ही माझं मस्तक याच ठिकाणावरती कापून टाका आणि ज्या वेळेला माझं धड त्या दुकानदाराला सापडेल त्यावेळेला त्याच्या लक्षातच येणार नाही की चोरी कोणी केली. कबीरदासजी महाराजांनी त्याच पद्धतीनं केलं. कमालाचं मस्तक कापलेलं आहे ते मस्तक आपल्या घरी घेऊन आले. धर्मपत्नीला सांगितलं, म्हटले याला झाकून ठेव आणि जोपर्यंत साधू संतांचं जेवण होत नाही, भोजन होत नाही, तोपर्यंत तुला रडता येणार नाही. धर्मपत्नीनं ते मस्तक झाकून ठेवलं. जे शिदान्न आलेलं होतं त्याच्यामध्ये उत्तम प्रकारे स्वयंपाक केला आणि ज्ञानोबारायांना प्रसाद दिलेला आहे. साऱ्या संतांचं भोजन संपन्न झालं. रात्रीचा समय उलटून गेला, प्रभात समय झाला आणि ज्ञानोबाराय आता म्हणतात, आता आम्हाला पुढच्या प्रवासासाठी निघावं लागलं. कबीरदासजी महाराज सुद्धा सोबत होते. सारे संत मंडळी वाटचाल करता 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 गंगेच्या घाटावरती येऊन पोहोचले आणि ज्ञानोबारायांनी पाहिलं की घाटावरती एका धडाला सुळावरती दिलेला. त्या धडाजवळून जात असताना आपोआप त्या धडाने ज्ञानोबारायांना पाहिल्याबरोबर आपले दोन्ही हात जोडले. ही कृती पाहिली तर ज्ञानोबारायांना आश्चर्य वाटलं. म्हटले हे असं कसं धड आहे ज्याला मस्तक नाही, ज्याच्यामध्ये प्राण नाही आणि मी आलेलो पाहिल्याबरोबर याचे दोन्ही हात जोडल्या गेले. त्यावेळेला कबीरदासजी महाराज म्हणतात, म्हटले हे धड आहे ना, हा तुमचा प्रिय शिष्य आहे, तुमचा परमशिष्य आहे.
म्हटले कोण आहे? म्हटले हा माझा कमाल आहे. म्हटले काय झालं याच्यासोबत? त्यावेळेला सारा प्रसंग वर्णन करून सांगितला आणि म्हटले ज्या वेळेला मी याच दुकानामध्ये कमालाला सोडून गेलो ना, त्यावेळेला राजाचे सैनिक त्या ठिकाणावरती आले. या धडाला घेतलं आणि सुळावरती चढवलं. नामदेव ज्ञानोबारायांनी ते धड खाली घेण्यासाठी सांगितलं. गंगेच्या घाटावरती ते धड खाली उतरवलं. ज्ञानोबाराय म्हणतात याचं मस्तक आहे का? म्हटले हो आहे मस्तक. कबीरदासजी महाराज धावत पळत घरी जाऊन पोहोचले. धर्मपत्नीला विचारलं, म्हटले कमालाचं मस्तक कुठं आहे? ते मस्तक घेतलं, ज्ञानोबारायांजवळ येऊन पोहोचले आणि ज्ञानोबारायांनी जसंच ते मस्तक त्या धडाला लावलं आणि संपूर्ण देहावरून आपला वरदहस्त फिरवल्याबरोबर एकाएकी त्या देहामध्ये प्राणसंचार झाला आणि कमाल उठून विराजमान झाला, उभा राहिला. ज्ञानोबारायांनी कमालाला आलिंगन दिलं. कबीरदासजी महाराजांनी ही लीला पाहिली. लक्षात आलं माझे स्वामी सामान्य नाही, माझे सद्गुरू सामान्य नाही आणि विचार केला की आता मला इथून पुढं माझ्या सद्गुरूंसोबतच तीर्थयात्रा करायची आहे. आणि मग तिथून पुढं कबीरदासजी महाराज सुद्धा तीर्थयात्रेमध्ये सामील झाले. तिथून पुढे प्रवास केला. अयोध्या, गया, गंगासागर, रामटेक, त्यानंतर दक्षिण दिशेमध्ये जाऊन पोहोचले. दक्षिण भारतामध्ये असलेल्या साऱ्या तीर्थांचं क्षेत्रांचं दर्शन घेत परत आळंदीमध्ये येऊन पोहोचले. लक्षात आलं उद्यापासून आषाढ महिना सुरू होतो आहे. एक दिवस आळंदीमध्ये निवास केला आणि दुसऱ्या दिवशी परत आपली यात्रा सोबत घेतली आणि आषाढीची वारी करत करत पंढरपूर क्षेत्रामध्ये येऊन पोहोचले. भगवंतांनी स्वागत केले. अतिशय आनंद झाला. अनेक महिन्यांनंतर आज ज्ञानोबारायांचं, नामदेवरायांचं दर्शन भगवंतांना झालं, भेट झाली. आणि ज्ञानोबाराय आता सायंकाळचा समय झालेला आहे. राऊळामध्ये कुणीच नाही. एका मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानोबाराय विराजमान झाले. ज्ञानोबारायांच्या पाठीमागं निवृत्तीनाथ बसलेले आहेत. पाठीमागे सोपानदेव मुक्ताबाई बसलेल्या. अस्तमानाचा समय झालेला होता. भगवंतांचं मुखमंडल पाहत शांत चित्ताने ज्ञानोबाराय त्या ठिकाणावरती विराजमान झाले आणि विचार करतात कार्य आता पूर्ण झालं. ज्याच्यासाठी आपण आलेलो होतो ते सारं काही झालेलं आहे. ग्रंथांची निर्मिती करून